नालासोपाऱ्यातल्या 41 इमारतींवरील तोडक कारवाई प्रकरणी आता या इमारतींमधल्या बेघर रहिवाशांचं पुनर्वसन नेमकं कसं करणार असा प्रश्नही आता उपस्थित झालेला आहे। या कोर्टाकडनं 6 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे या संदर्भात आदेश दिले गेलेत। राज्य सरकार आणि वसई विरार पालिकेला या संदर्भात उत्तरही द्यावं लागणार आहे। बेघर लोकांच्या वतीनं वकील चेतन भोईर यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या संदर्भातला प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। आजच्या सुनावणीमध्ये राज्य सरकार व महापालिका या दोघांनाही या सगळ्या जे लोकांना तुम्ही बाहेर काढून जे डिमॉलिशन झालेलं आहे, ज्यांच्या डोक्यावर आता छत नाही आहे, ज्यांचं जे आर्टिकल 21 खाली त्यांचा जो राईट टू शेल्टर हा एक जो फंडामेंटल राईट आहे, मूलभूत हक्क आहे, त्याचं उल्लंघन झालेलं आहे। तर या सगळ्यांचं आता कशा पद्धतीनं तुम्ही रिहॅबिलिटेशन करणार आहात, कशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन करणार आहात, या संदर्भात राज्य सरकार आणि महापालिका दोघांनाही 3 आठवड्यात माननीय उच्च न्यायालयात आता एक ॲफिडेव्हिट शपथपत्र सादर करण्याला सांगितलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।